नमस्ते. मी रजनी आणि माझ्या लाडक्या शिवराज बाळास पत्रसंग्रहातील तिसरं पत्र 3/12/2006 रोजीचं. प्रिय टिंग्यास, अरे एवढं रुसायला काय झालं? हे बघ छकुल्या, आत्तापासूनच एवढा रुसायला लागलास तर रडवा आणि रुसवाच होशील. आधीच तुझ्या आईला रडवी आणि रुसवी म्हणतात. खोटं खोटं, तशी मी हसरी पण आहे. मला माहीत आहे तू ओळखलेस की आज रविवार आहे आणि मी तुला पत्र लिहायला घेतलं आहे. हे शब्द छकुल्या हृदयाच्या तळापासूनचे मोती आहेत, अगदी श्यामच्या आईतल्यासारखे. हो, तुझ्या आजोबांनी आपल्या दोघांना वाचायला श्यामची आई आणलं आहे. थोडंसंच उरलं आहे वाचायचं. तुला श्याम व्हायचं आहे, पण समजूतदार, प्रेमळ. तो हट्टी असणारच आहे, पण त्या हट्टाला, रागाला तू प्रेमानं जिंकायचं आहेस, मायेनं जिंकायचं आहेस. अरे तू वाचलंस ना की बर्फाच्या राशी सूर्याच्या तेजाने वितळतात आणि अहंकाराच्या राशी मायेच्या स्पर्शाने. तू हसरा व्हावास, जेणेकरून रुसलेल्या कळ्याही तुझ्या हसण्याने फुलतील. पुढच्या तुझ्या आयुष्यात माझ्याकडून तुला द्यायला शब्दांची शिदोरी आहे बाळा. कारण शब्दांवर मी आणि या शब्दांनी माझ्यावर खूप जीवापाड प्रेम केलं आहे. ते शब्दात तरी सांगता येणार आहे? तुला धाडसी व्हायचं आहे. हे कलियुग, त्यातल्या जीवघेण्या स्पर्धा, यात तुला घट्ट पाय रोवून उभा राहायचं आहे. एक अविचल हिमालय होऊन यशाच्या शिखरातलं एक उत्तुंग शिखर तुला व्हायचं आहे. आणि हे सर्वस्वी तुझ्यावरच अवलंबून आहे. मी माझी सर्वच मतं तुझ्यावर नाही लादणार चिमुकल्या, पण हे जे योग्य असेल ते तूच शोधून घे, राजहंसासारखं. पण जे योग्य असेल ते तूच शोषून घे, राजहंसासारखं. तुझे खूप लाड होणार आहेत, पण त्या लाडापेक्षा बाळा तू सर्वांचा लाडका व्हावा. केवळ तुझ्या आई बाबा, आजी आजोबा, आत्या मावशी मामाचा नव्हेस, तर अगदी या साऱ्या जगाचा. सध्या तू माझ्या उदरात वाढताना माझ्या मनी हेच विचारांचं बीज अंकुरतंय. मी काही जिजाऊ नाही की झाशीची राणी, ना कौशल्या ना यशोदा. मी फक्त तुझी साधी सुधी आई आहे प्रिय छकुल्या. फक्त तुझी आई, फक्त तुझी आणि तुझीच आई. धन्यवाद.